कधीकधी सत्य शोधण्याची किंमत खूप मोठी असते आणि जेव्हा एखादा माणूस वर्षानुवर्ष एखादं सत्य मनात दडवून ठेवतो तेव्हा त्या सत्याचा भार त्याच्या आयुष्यात आतून पोखरत राहतो. ध्रुव किल्लेदारही असंच एक सत्य शोधत आहे. असं सत्य जे त्याच्या कुटुंबाला तुटण्यापासून वाचवू शकतं. पण त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती लोकांना नरक दाखवावा लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला कनक अजूनही ध्रुवच्या मनात चाललेल्या वादळापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मग जेव्हा त्या दोन वेगळ्या वेगळ्या जगांची टक्कर होईल तेव्हा काय होईल? चला पाहूया. दिलकशी भाग 39. सर, आणि स्पेशल अरेंजमेंट. ध्रुव गाडी चालवत होता आणि तेजाने त्याच्या बाजूला बसून आता कुठे निघालो आहे याचा विचार करत त्याला विचारलं. तोही नोकर माणूस, शेवटी मालकाच्या आनंदातच त्याचा आनंद. ध्रुव जेव्हा थकलेला किंवा डिस्टर्ब असेल तेव्हा तो नाईट स्टँड घेतो हे त्याला माहीत असल्याने त्याला वाटले आजही तसंच काहीतरी असेल. पण त्याने असं काही विचारताच ध्रुवने वैतागून त्याच्याकडे पाहिलं आणि जरा जोरातच आवाजात त्याला म्हणाला, डू यू थिंक आय एम चीप कॅरेक्टरलेस पर्सन? दॅट्स व्हॉट यू टेल मी व्हेन एव्हर यू वॉन्ट टू सी. त्याच्या बोलण्यावरून तेजाला कळून चुकलं की आपला बॉस सध्या खूप रागात आहे, म्हणून मग तो शांत बसून राहिला. थोड्याच वेळात ध्रुवने गाडी त्याच्या सिक्रेट असलेल्या गोडाऊनकडे घेतली आणि तेजाला त्या गोडाऊनची पाहणी करायला सांगितले आणि तो स्वतः सिक्रेट रूमकडे गेला. काय मिस्टर साठे, पाहुणचारात काही कमी तर नाही राहिली ना? सिक्रेट रूममध्ये एक 40-45 वर्षाच्या माणसाला बर्फाच्या लादीवर अक्षरशः बांधून ठेवण्यात आले होते. त्या लादीवर त्याचं पूर्ण शरीर गोठलं होतं. त्याच्या शरीरातल्या रक्ताच्या सुद्धा गाठी तयार व्हायला लागल्या होत्या. तोच त्याच्या कानावर आवाज पडला आणि त्याने कसं तरी मान फिरवून त्या बाजूला डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहत ध्रुवने आजूबाजूच्या गार्डला इशारा केला. त्याचा इशारा समजून त्या दोन गार्डने पुढे येऊन त्या माणसाला सोडवले आणि एका खुर्चीला बांधून ठेवले. तेवढ्यात दुसरे 2 गार्ड येऊन गरम पाण्याच्या 2 बादल्या घेऊन त्या माणसाच्या अंगावरून खाली ओतल्या, ज्यामुळे त्याचं गोठलेलं शरीर थोडं नॉर्मल झालं. काय मग? आम्ही ऐकलंय की सध्याला खूप संपत्ती जमा केली आहे तुम्ही. त्याचे थोडे शिंतोडे आम्हा गरिबावर पण उडवा. ध्रुवने असे म्हणताच आजूबाजूच्या गार्डला हसायला आलं, पण त्याच्या हसण्यावर ध्रुवने नजर रोखून त्यांच्याकडे पाहिलं तर ते सॉरी म्हणत पुन्हा आपल्या माना खाली घालून उभे राहिले. हे बघ, तुला असं वाटत असेल की तुझे दोन्ही मुलं जे तू ॲब्रॉडला पाठवले आहेत त्यांच्याबद्दल मला काही समजणार नाही, तर हा निव्वळ तुझा गैरसमज आहे. माझी माणसं आताही त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. ध्रुव त्याच्याशी बोलत होता तोपर्यंत तेजा त्याचं काम आटोपून तिथे आला होता. ध्रुवने साठेच्या मुलांवर लक्ष आहे म्हणताच तेजाने त्याच्या मोबाईलमधून व्हिडिओ ऑन करून साठेच्या समोर धरला. त्या व्हिडिओत एक मुलगी अभ्यास करताना दिसत होती आणि कोणीतरी खिडकीतून तिच्यावर नजर ठेवून होतं. तर एक मुलगा प्लेग्राऊंडवर होता आणि तिथे सुद्धा त्याच्यावर नजर ठेवून 2 जण फिरताना दिसत होते. ते पाहून आता साठेला तिथे बसल्या बसल्या घाम आला, पण तरी त्याचं तोंड काही उघडलं नाही. तेजा, मला वाटते हा आपल्या काही कामाचा नाही. देन शूट हिम. ध्रुवची ऑर्डर मिळताच तेजाने कमरेला खोचलेली गन बाहेर काढली आणि साठेवर ताणली. पण आता मात्र त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाची धडपड चालू झाली. तो तिथे बसल्या बसल्या हलण्याचा प्रयत्न करत होता. हे बघ, मरणार तर तू आहेच, कारण ध्रुव किल्लेदारशी तू गद्दारी केली आहे. पण जर तुला तुझी फॅमिली जिवंत हवी असेल तर मला त्या व्यक्तीचं नाव हवं. तेजाने पुढे येऊन त्याच्या कपाळावर गन पॉइंट लावत त्याला सांगितले. पण ध्रुवच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू होतं. तो मस्त खुर्चीवर आरामात पायावर पाय ठेकून बसला आणि तेजाला म्हणाला, तेजा, तू ती स्टोरी ऐकली आहे का रे? तेजाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं
आणि भुवया उंचवून कोणती या अर्थाने विचारलं. अरे ती ना, आवडती राणी आणि नावडती राणीची. ध्रुवने असे म्हणताच तेजाने त्याची मान नकारात हलवली. बघ, मला लहानपणी आजीसाहेबांनी सांगितले होते, एक आवडती राणी असते, एक नावडती राणी असते. आवडत्या राणीची मुलाचे खूप लाड होतात आणि नावडत्या राणीच्या मुलांकडे दुर्लक्ष केले जाते. ध्रुव साठेसमोर तेजाला स्टोरी सांगत होता, पण तो का सांगतोय हे त्या दोघांनाही कळत नव्हते. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर आता स्माईल आली, पण ती स्माईल बघून इकडे मात्र साठे घाबरला. कसं आहे, ज्याच्या दोन फॅमिली असतात त्याचंही काहीसं असंच असतं. नावडत्या राणीच्या मुलांकडे नेहमी दुर्लक्ष होतं. आता ध्रुव खुर्चीवरून उठला आणि नजर तेज करून साठेकडे बघत म्हणाला, याची आवडती राणी शोधा आणि आवडत्या राणीचे मुलंही शोधा. असं म्हणून ध्रुव भराभर पाऊल टाकत तिथून बाहेर जायला निघाला. साठे मात्र, जो इतका वेळचा काही बोलत नव्हता, आता त्याच्या मागे ओरडून त्याला माफी मागत होता आणि गयावया करत होता. ध्रुव गाडीच्या बोनेटला टेकून आकाशात नजर लावून उभा होता. तोच त्याच्या खांद्यावर तेजाने हात ठेवला. मी ठीक आहे, ध्रुव त्याच्याकडे एक नजर बघत म्हणाला आणि पुन्हा आकाशाकडे बघू लागला. काळजी करू नका सर, आपण एक दिवस सगळं सत्य बाहेर काढू. तेजाच्या आश्वासक वाक्यांनी सुद्धा ध्रुवच्या चेहऱ्यावरची रेष हलली नाही, कारण या सत्याची वाट तो गेले कित्येक वर्ष बघत होता. पहिले तर आपल्या हातात काही नव्हतं, आता कमीत कमी हा तरी आहे. याच्याकडून मी सर्व सत्य माहिती काढून घेईल आणि मग मात्र आपण त्या माणसाला इथेच नर्क दाखवू. आता मात्र ध्रुवने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची मान होकारात हलवली आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. पण यावेळेस गाडी तेजा चालवणार होता. काय माहीत डॅड, मला अजून किती वर्ष हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवावे लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की यात आजीसाहेबांचा काही हात नसणार, कारण त्यांचा तुमच्यावर सर्वाधिक जीव होता. एकदा का फक्त तो माणूस माझ्यासमोर आला की मी त्याला आजीसाहेबांपुढे उभा करेल आणि त्यानंतर कमीत कमी नात्यांमध्ये वाढलेली ही दरी कमी होईल. तो मनातच त्याच्या वडिलांशी संवाद साधत होता. तेच त्याची गाडी विलाच्या गेटवर आली. नाही तेजा, गाडी फ्लॅटला घे. तेजा वॉचमॅनला गेट उघडायला सांगेल त्याआधीच ध्रुवने त्याला टोकले. ध्रुवच्या मेन ब्रँचच्या बिल्डिंगच्या सर्वात टॉप फ्लोअरला त्याच्यासाठी एक लक्झरियस फ्लॅट बनवण्यात आला होता आणि आता ध्रुव तेजाला तिथेच जाण्याविषयी सांगत होता. त्याचं ऐकून तेजानेही प्रश्न न विचारता गाडी सरळ मेन ब्रँचकडे वळवली. इकडे कनकने सुद्धा ध्रुवची घरी येण्याची फार वाट पाहिली, पण शेवटी निद्रादेवी मेहरबान. हे गर्ल्स, कॅन आय जॉईन विथ यू? ऑफिसमध्ये लंचच्या वेळी कनक आणि सोनाली आल्याच होत्या की तेवढ्यात नीलने येऊन त्यांना विचारले. त्यावर कनकनेही त्याला एक स्माईल देत होकारात मान हलवली, तर सोनालीने नाक मुरडले. हिला काय झालं तोंड वाकडं करायला? नीलने कनकला प्रश्न केला. हे बघा, आता लंच ब्रेक आहे आणि मी सध्या लंचवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही लंच ब्रेक नंतर या. सोनाली कपाळावर आठ्या पाडत म्हणाली, पण तिच्या या वाक्यावर नील आणि कनक खळखळून हसू लागले. सोनाली नीलच्या अंडर काम करत होती आणि नीलजवळ सध्या फार प्रोजेक्ट असल्यामुळे तिच्यावर सुद्धा कामाचा लोड येत होता. त्याच लोडला ती आता वैतागली होती. चिल बेबी, काम डाऊन, रिलॅक्स. मी सुद्धा लंच ब्रेकमध्ये लंचच करायला आलो आहे. मला सुद्धा यावेळेस काम करायला मुळीच आवडत नाही. तेवढ्यात कॅन्टीनमधून त्याची ऑर्डर आली आणि मग त्या दोघांनी पण सोबत आणलेला त्यांचा टिफिन खोलला. ते आज मेन बॉस आले नाही का ऑफिसला? कनकने पहिला घास खाल्ल्यावर हळूच नीलला प्रश्न केला. त्यावर तो स्माईल करत तिला म्हणाला, तो तुझा नवरा आहे. माझ्यापेक्षा त्याचं शेड्यूल तुला जास्त माहीत असेल. आता मात्र तिचा चेहरा पडला, कारण कालच तर त्या दोघांचं भांडण झालं होतं. आजकाल ते दोघं गोड कमी बोलत होते आणि भांडतच जास्त होते.
काय झालं चेहरा लटकवायला? तिचा पडलेला चेहरा पाहून सोनालीने विचारलं. आणि ती मात्र त्या दोघांना काय उत्तर द्यावं हा विचार करू लागली. हे बघ, तुझ्याशी तो जर भांडत असेल किंवा तुला काही त्रास देत असेल त्याबद्दल मला काही सांगू नको, कारण तो माझ्याशी पण खूप भांडतो आणि मलाही खूप त्रास देतो. नील तिची मस्करी करत म्हणाला. त्यावर मात्र तिच्या चेहऱ्यावर छान हसू उमटलं. तुमच्या मित्राला मी कुणाशी बोललेलं आवडत नाही आणि स्वतः मात्र गावभर फिरत राहता. कनकने शेवटी तिच्या मोजून मापून शब्दात दुःखभरी व्यथा मांडली. हे बघ, त्याचं तर मी काही सांगू शकत नाही, पण तू म्हणतेस त्या विचारांचा तो नाही. जर तो तुला कुणाशी बोलू नको असं म्हणत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कारण असेल, किंवा तुझ्यावर कोणी कोणत्याही चुकीचं बोट उचलू नये म्हणूनही म्हणत असेल. नील त्याचा मागचा अनुभव आठवत तिला म्हणाला. पण त्याच्या या बोलण्याने ती खरंच विचार करू लागली. खरंच तर होतं, त्याने तिला कोणाशी बोलण्यावाचून अडवलं नव्हतं, पण काल ती रोहितच्या जेवढ्या जवळ होती तेवढ्या जवळ जर इतर कोणीही तिला पाहिलं असतं तर नक्कीच गैरसमज करून घेतला असता. आणि याच गोष्टीचा त्याला राग आला हे तिच्या आत्ता लक्षात आलं. पण तरीसुद्धा फिजिकल नीड पण तर चुकीचं होतं. तिने मनात पुन्हा बडबड केली. मग तिच्या डोक्यात आले की नील त्याचा मित्र आहे आणि त्याच्यासोबत बऱ्याच वर्षापासून आहे. मग तर त्याला ध्रुवच्या या गोष्टीबद्दल माहीत असेल. आता तिचं मन खुश झालं आणि ती खुशीत स्माईल करत नीलकडे पाहू लागली. पण नीलला मात्र तिच्याकडे पाहून काहीतरी धोक्याची घंटा जाणवली. आय एम सॉरी गर्ल्स, त्या बजाजच्या प्रोजेक्टवर लंच नंतर मीटिंग आहे आणि मला त्याची फाईल ओव्हरलुक करायची आहे. त्याचं जेवण तसंही झालं होतं. त्याने लगेच ताट पुढे सरकवलं आणि टिशूला हात पुसून सोनालीकडे बघत म्हणाला, तू बसली काय आहेस? किती खाणार अजून? चल आवर लवकर. मला पुढच्या 5 मिनिटात ती फाईल टेबलवर आणून दे. असे म्हणत तो त्या दोघींना बाय करत निघून गेला. सोनाली मात्र दात होठ खात त्याला जाताना बघत होती. तर कनकला ध्रुवबद्दल पुढे काही समजलं नाही म्हणून नाखुशीने नीलला बघत होती. रात्र अजून गडद होत चालली होती आणि त्या अंधारामध्ये ध्रुवच्या मनातला राग आणखी धगधगत होता. कारण त्याला आता खात्री होती की या सगळ्या खेळामागे कोणीतरी खूप मोठा माणूस आहे. पण तो कोण आहे? आणि साठे खरंच सत्य सांगणार आहे का? दुसरीकडे कनकच्या मनातही एक नवीन शंका जन्माला येत होती. ध्रुवच्या आयुष्यात असं कोणतं गुपित आहे जे तो तिच्यापासून लपवत आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. आणि हो, जर तुम्हालाही ध्रुवचा हा रहस्यमय अवतार आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा, ध्रुव जे करत आहे ते बरोबर आहे का चुकीचं? पुढचा भाग एखाद्या वेळेस तुमच्यासाठी अनपेक्षित असणार आहे. धन्यवाद.